नमस्कार. मी माधुरी देशपांडे. मी स्किल विकास फाउंडेशन ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची फाउंडिंग प्रेसिडेंट आहे. ही संस्था आमची पुण्यामध्ये आहे आणि ह्या संस्थेचं आमचं एकच ध्येय आहे की गावागावांमध्ये जे यूथ आहेत, आपले रुरल यूथ, त्यांना तिथे स्किल ट्रेनिंग प्रोग्राम्स देऊन त्यांना तिथे उपजीविकेचं साधन निर्माण झालं पाहिजे गावांमध्येच. आणि ह्यासाठी आम्ही बराच अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की गावामध्ये त्यांची जी शेतजमीन आहे तिच्याकडे अतिशय उदासीनतेने बघितलं जातं. कोणालाही शेतकरी व्हायचं नसतं. सो आम्हाला असं कळलं की फार्मलँड ही जस्ट लायबिलिटी म्हणून समजली जाते, ॲसेट म्हणून नाही. आणि ह्याचा अभ्यास करून आम्ही त्याच्यात सस्टेनेबल आणि रिजनरेटिव्ह फार्मिंग कसं करता येईल ह्याच्याबद्दल आम्ही प्रोग्राम तयार केला. पद्मश्री सुभाष पाळेकर हे गेली 30 वर्ष हा शिकवत आहेत. झिरो बजेट नॅचरल फार्मिंग असं त्याचं आधी नाव होतं, आता सुभाष पाळेकर कृषी नाव आहे. ह्या प्रोग्रामवरती आधारित आम्ही ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम केला. तो आम्ही गावागावात जाऊन शेतकऱ्यांना शिकवतो आणि त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शेती त्यांना फायद्याची होते. एवढंच नाही तर ती रोग प्रतिकारक आहे, म्हणजे शेतीवरती कीड वगैरे त्यांना जास्ती काही येत नाही. त्यामुळे ते अतिशय खुश आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही गावातल्या शाळांमध्ये जाऊन ई-लर्निंगचे कम्प्युटर्स देखील देतो, कारण मुलांचं बेसिक शिक्षण हे व्हायला पाहिजे असतं. आणि शिवाय इंग्लिश बोलणं ह्याची देखील अतिशय गरज असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण भाषा कुठली शिकली तर ती आपल्याला लवकर येते. त्यामुळे मुलांना इंग्लिश भाषा शिकण्यासाठी प्रामुख्याने आम्ही ई-लर्निंगचे कम्प्युटर्स देतो. तर आमचं हे दुहेरी काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. 30पेक्षा जास्ती शाळांमध्ये आम्ही ई-लर्निंगचे कम्प्युटर्स दिलेत आणि हजारो शेतकऱ्यांपर्यंत आम्ही जाऊन हे सस्टेनेबल रिजनरेटिव्ह फार्मिंग शिकवतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कृषी डिपार्टमेंट बरोबर देखील आम्ही काम करतो. रायगड जिल्हा, पुणे जिल्हा या प्रामुख्याने हे 2 जिल्हे, पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील आमचं काम कोल्हापूर, सांगली, भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये चालू आहे. सो धन्यवाद. तुम्ही देखील आमच्या कामात सपोर्ट करा. थँक्यू.